श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी यशाची नवीन दारे उघडणार आहे का? करिअर आणि व्यवसायामध्ये मोठी प्रगती होईल का? आर्थिक स्थिती सुधारेल की खर्चाचे प्रमाण वाढेल? कुटुंब आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण कायम राहील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? चला जाणून घेऊया सिंह राशीचे सविस्तर मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ऑगस्ट महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरण्याची शक्यता आहे. तुमचे नेतृत्व गुण, मेहनत आणि योग्य निर्णय क्षमता यामुळे अनेक क्षेत्रांत यश मिळवण्याची संधी मिळेल. काही रखडलेली कामे पूर्ण होतील आणि अनेक नवीन योजना प्रत्यक्षात उतरू शकतात. महिन्याच्या सुरुवातीला थोडा कामाचा ताण जाणवेल, पण तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे प्रत्येक आव्हानावर मात करणे शक्य होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल आणि अनेक लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. मात्र अहंकार, राग आणि उतावळेपणा टाळणे आवश्यक राहील. संयम, शिस्त आणि सातत्य या गुणांमुळे हा महिना तुमच्यासाठी संस्मरणीय ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात करिअरच्या दृष्टीने अनेक सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. बढती, पगारवाढ किंवा इच्छित पदाची संधी काही व्यक्तींना मिळू शकते. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठे करार आणि व्यवसाय विस्तारासाठी अनुकूल वातावरण राहील. नवीन शाखा सुरू करणे, नवीन उत्पादन बाजारात आणणे किंवा ऑनलाईन व्यवसाय वाढवणे फायदेशीर ठरू शकते. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट व्यवहार आणि विश्वास कायम ठेवा. कार्यालयातील किंवा व्यवसायातील स्पर्धेला घाबरू नका, कारण तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण कराल. महिन्याच्या शेवटी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि भविष्यातील मोठ्या संधींचे दरवाजे उघडू शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या ऑगस्ट महिना चांगला ठरण्याची शक्यता आहे. उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि अडकलेले पैसे मिळण्याचे संकेत आहेत. काही व्यक्तींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा लाभ मिळू शकतो. घरातील आवश्यक कामे, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित खर्च होऊ शकतो, पण आर्थिक अडचण जाणवणार नाही. बचत आणि गुंतवणूक यामध्ये योग्य समतोल राखणे गरजेचे राहील. शेअर बाजार किंवा मोठ्या गुंतवणुकीत घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच आर्थिक निर्णय घ्या. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल राहू शकतो. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल आणि भविष्यासाठी चांगले नियोजन करता येईल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास मोठी बचत करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये आनंद, प्रेम आणि विश्वासाचे वातावरण राहील. घरातील सदस्यांमध्ये असलेले मतभेद दूर होतील आणि एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. पालकांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम, शुभकार्य किंवा कौटुंबिक समारंभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत सहल किंवा छोटा प्रवास करण्याचा योग येईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. संवादामध्ये प्रेम आणि संयम ठेवल्यास अनेक गैरसमज दूर होतील. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला वेळ देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सकारात्मक स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी आणि उत्साही राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा, विश्वास आणि जवळीक वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. जुन्या गैरसमजांना दूर करून नात्यात नवीन उत्साह निर्माण होईल. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याची किंवा विवाहाची चर्चा पुढे जाण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्यास नाते अधिक मजबूत होईल. छोट्या गोष्टींवरून वाद वाढवू नका. जोडीदारासोबत धार्मिक स्थळी भेट किंवा छोटा प्रवास घडू शकतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नाते अधिक घट्ट करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. महिन्याच्या शेवटी वैवाहिक जीवनात आनंद, समाधान आणि स्थैर्य वाढेल. एकमेकांना दिलेला वेळ नात्यातील गोडवा अधिक वाढवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजण्यास सोपे वाटतील. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळा.
सातत्यपूर्ण अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढेल. एखाद्या स्पर्धेत किंवा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळाल्यामुळे तुमचा उत्साह अधिक वाढेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि मेहनत सुरू ठेवा. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कामाचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप घेणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक राहील. हृदय, रक्तदाब किंवा डोळ्यांशी संबंधित किरकोळ त्रास असणाऱ्यांनी नियमित तपासणी करावी. नियमित योग, प्राणायाम आणि व्यायाम यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन कमी करा. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी विश्रांती घेतल्यास कामाचा ताण कमी होईल. योग्य दिनचर्या पाळल्यास संपूर्ण महिना ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. प्रवास आणि सामाजिक जीवन. या महिन्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा धार्मिक कारणाने प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील आणि त्यातून चांगल्या संधी मिळतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. एखाद्या प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांकडून योग्य वेळी मदत मिळेल. जुन्या मित्रांची भेट आनंददायी ठरेल. समाजात तुमच्या कार्याचे कौतुक होईल आणि मान सन्मान वाढेल. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. धार्मिक प्रवासामुळे मानसिक समाधान मिळेल. नवीन अनुभवांमुळे तुमची विचारसरणी अधिक व्यापक होईल आणि आत्मविश्वासात भर पडेल. आध्यात्मिक जीवन. ऑगस्ट महिन्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. सूर्यदेवाची उपासना, देवदर्शन, मंत्रजप आणि ध्यानधारणा यामुळे मानसिक शांतता मिळेल. तुमच्या नेतृत्व गुणांमुळे अनेक लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. संयम, प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णयक्षमता यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल दिसतील. काही जुनी स्वप्ने पूर्ण होण्याची संधी मिळेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही अपयशामुळे निराश होऊ नका. या महिन्यात केलेले प्रयत्न भविष्यात मोठे यश देऊ शकतात. सकारात्मक विचार आणि सततची मेहनत तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल. एकूणच ऑगस्ट महिना सिंह राशीसाठी प्रगती, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. उपाय. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. रविवारी गहू, गूळ किंवा तांब्याच्या वस्तूंचे दान करा. वडील आणि गुरुजनांचा आदर करा. राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा. नियमित सूर्यनमस्कार आणि ध्यानधारणा करा. गरजू व्यक्तींना शक्य तेवढी मदत करा. एकूण ऑगस्ट हा महिना सिंह राशीसाठी प्रगती, मान सन्मान आणि आर्थिक स्थैर्य देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्याची काळजी घेऊन आणि संयमाने निर्णय घेतल्यास महिन्याच्या शेवटी अपेक्षित यश, समाधान आणि आत्मविश्वासात वाढ अनुभवायला मिळेल. धन्यवाद.